हाय, मी ऐश्वर्या. वेलकम बॅक टू अवर चॅनल. गणपती बाप्पांच्या आगमनापासून आमच्या घरातला प्रत्येक दिवस आनंद, भक्ती आणि उत्साहाने उजळून निघाला होता. सकाळ संध्याकाळ आरती, घरातलं मंगल वातावरण आणि सगळ्यांचा एकत्र वेळ या सगळ्यामुळे गेल्या काही दिवसांची मजा आणि भक्ती अगदी अविस्मरणीय झाली होती. आज मात्र बाप्पांच्या निरोपाचा दिवस आला. सकाळपासून सगळ्यांच्या मनात एक वेगळीच भावना होती. आम्ही सगळ्यांनी मिळून बाप्पाची मनापासून आरती केली. घरातली आरती करताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण या काही दिवसात घरातल्या वातावरणात एक वेगळाच आनंद दाटला होता. आरतीनंतर आम्ही बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन निघालो. खरं सांगायचं तर आमच्या घरात एवढे लोक आहेत की आम्हाला वेगळ्या मंडळाची काही गरजच नाही. आमच्याच घरातले जयघोष, गजर आणि तो उत्साह म्हणजे एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. घाटाकडे जाताना प्रत्येक पावलागणिक मनात मिसळलेल्या भावना होत्या. आनंदही होता आणि थोडं दुःखही होतं. आनंद हा की बाप्पा इतके दिवस आमच्यासोबत होते, आणि दुःख हे की आता निरोपाची वेळ आली होती. खरं सांगायचं तर कोणालाच बाप्पांना आपल्यापासून दूर जाऊ द्यायचं नव्हतं. सगळ्यांच्या मनात एकच भावना होती, बाप्पा थांबणार आहे थोडासा अजून. घाटावर पोचल्यावर पुन्हा एकदा आरती केली. त्या आरतीनंतर वातावरण थोडं भावूक झालं, आणि मग गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा गजरात आम्ही बाप्पांचं विसर्जन केलं. त्या क्षणी मनातून एकच भावना उमटली, बाप्पा पुढच्या वर्षी अजून लवकर ये आणि आमच्या जीवनात असाच आनंद, एकत्र येण्याची संधी आणि समाधान घेऊन ये. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. ओके देन, सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय.